हे तोरण काढलं नाही पप्पानी. कंदील आपला कंप्लीट झाला आहे. पप्पानी कंप्लीट केला आणि कंदील आता बघूया. हा बघा अभि शूटिंग झालं. हा बघा हा कंदील, हा इथे लावायचं. कसा वाटला तुम्हाला कंदील कमेंट करून सांगा. याचं स्केलेटन पप्पानी बनवून ठेवलं आहे आणि दरवर्षी त्याला पत्रिकेचे पेपर आणि करंजा पप्पा लावतात. इकडे करंजा बनत आहेत गरम गरम. आज धनत्रयोदशी आणि आमचं लाइटिंग आणि कंदील लावून झालेत. तो दाखवतो आता. कंदील बघा अभि आणि पप्पानी केल्याने. आणि लाइटिंग तिथपर्यंत आहे. श्रुती आज रांगोळी काढणार आहे रात्री, तर ते आपण बघूया. हे काही शॉर्ट्स आहेत जे मी घेतले होते रील बनवण्यासाठी. उद्या नरक चतुर्थी आहे, मग आम्ही लवकरात लवकर रांगोळी आटपतो आहे, कारण उद्या सकाळी अभ्यंग स्नान करायचं आहे लवकर उठून. हॅपी दिवाळी. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा बघ हा कंदील पप्पानी बनवले. करंजा करून त्याला चिकटवलं आहे. त्याच्या खाली सगळे कंदील असतात. इथे पण आहे, गाडीत पण आहे. झूम करणार. आम्ही आता निघालो आहे सौजाईला दर्शन घ्यायला आणि फराळ द्यायला. हा कंदील बघा पप्पानी बनवला आहे गाडीसाठी. सौजाई देवा. दशावतार मूवी कोणी कोणी बघितला कमेंट करून सांगा आणि कसा वाटला ते पण सांगा. आम्हाला तर खूप आवडला. आम्ही थिएटरला पाहिला. आता आम्ही देवळातून आलो आहे आणि आता आम्ही फराळ करणार आहोत. तर तुम्ही पण आमच्या फराळ करायला आमच्यासोबत. त्याचं व्हायचं आहे अभि आराम आळत देऊन व्हायचं आहे. तो फराळ खायचं. देवाला फराळ दाखवू. चला आम्ही आता फराळ करतो आणि उद्या लक्ष्मीपूजन आहे, परवा पाडवा आहे, सो त्याचे पण ब्लॉग येणार आहेत. सो नक्की बघत राहा. दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.